कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं मिळणार नाहीत. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक. समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर पुन्हा अहवाल सादर केला जाणार. ससून रुग्णालयाचा अहवाल जाळून टाका. गर्भवती मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संतप्त. मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊन न्याय मिळवू, सुळेंची प्रतिक्रिया. नाशिक दगडफेक प्रकरणी अटकेतील 37 जणांची आज कोर्टासमोर हजेरी. धार्मिक स्थळाच्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात केला होता हिंसाचार. आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल. फडणवीसांनी दम दिल्यावर बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेची 24 तासामध्ये माघार. राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही. हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेच्या विरोधानंतर संजय राऊतांची टीका. विलेपार्लेमधील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले. अहिंसक रॅलीचं आयोजन. कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती. अमेरिकेमध्ये शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द. 50% भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश. अमेरिकी कायद्यांचं उल्लंघन केल्याचं कारण देत परराष्ट्र मंत्रालयाकडून देश सोडण्याचे आदेश. बदलापूरचा प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमस्वरूपी बंद होणार. होम प्लॅटफॉर्मवर जाऊन बदलापूरकरांना मुंबई सीएसएमटीच्या दिशेला गाडी पकडावी लागणार. लिफ्ट बसवणं आणि एक्सिलेटर लावण्याच्या कामांसाठी निर्णय. मध्य रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीमध्ये डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार. ठाण्यामध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. जलवाहिनीमध्ये गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ कमी दाबानं पाणी येणार. काटकसरीनं पाणी वापरण्याचं ठाणेकरांना आवाहन. सोयाबीन खरेदीचा अभ्यास करण्यासाठी सहकार आणि पणन खात्याची समिती गठीत. 15 मे पर्यंत समिती मध्य प्रदेशमध्ये जाऊन अहवाल सादर करणार. मध्य प्रदेशात वखार महामंडळाकडून सोयाबीनची खरेदी आणि साठवणूक. देशातील साखर उद्योगाला हवामान बदलाचा फटका. कारखानदारीला 24,000 कोटींचा फटका. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. देशातील साखर उत्पादनामध्ये 60 लाख मेट्रिक टनाची घट होण्याची भीती. दिल्लीमधील दयालपूरमध्ये इमारत कोसळून मोठी दुर्घटना. 4 जणांचा मृत्यू तर 10 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील एका तंबूच्या गोदामात अग्नितांडव. कुंभमेळ्याशी संबंधित साहित्य साठवणाऱ्या गोदामामध्ये आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. विदर्भात पुढील 2-3 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता. अकोल्यामध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पारा 45 अंश सेल्सिअस पार जाण्याचा इशारा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.